नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे। डिप्लोमा इन फार्मसीच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे, त्यामुळे पुढचं वेळापत्रक देखील या ठिकाणी बदललेलं आहे। कशा पद्धतीने वेळापत्रक असणार आहे बघूया आपण। ही जी काही DTEची वेबसाईट आहे ज्या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा इन फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं त्या वेबसाईटवरती आल्यानंतर ऑनलाईन सिस्टीम जो ऑप्शन दिसतो तिथं बघू शकता ॲडमिशन नोटीस एक्सटेन्शनसाठीचे आहे। तर यावरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही एक PDF फाईल ओपन होईल, ती PDF फाईल तुम्हाला बघायची आहे। या ठिकाणी ओपनवरती टॅप करून ठेवा आणि ओपन इन न्यू टॅब म्हणा। या ठिकाणी एक PDF फाईल ओपन होईल, ती ओपन करा। या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे। आता रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट असणार आहे दिनांक 6 सप्टेंबर 2024। 6 सप्टेंबर 2024 पर्यंत डिप्लोमा इन फार्मसीच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यानंतर 6 तारखेपर्यंतच तुम्हाला ई स्क्रुटिनी असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी असेल त्या मोडनं तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म आहे तो व्हेरीफाय करायचा आहे 6 सप्टेंबरपर्यंत। त्यानंतर तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती येणार आहे या ठिकाणी 9 सप्टेंबर 2024 रोजी। त्यानंतर 9 सप्टेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी आल्यानंतर काय प्रोसेस असणार आहे, ती प्रोसेस असणार आहे या ठिकाणी ग्रीव्हियन्स पिरियड ज्याला आक्षेप नोंदवणं म्हणतो। जर तुमचे काही डॉक्युमेंट राहिले असतील किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर ते दुरुस्ती करण्यासाठी 10 सप्टेंबरपासून या ठिकाणी तुम्हाला 11 सप्टेंबरपर्यंत ग्रीव्हियन्ससाठी मुदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल। त्यानंतर पुढचं जे कॅपराऊंडचं वेळापत्रक असतं ते अद्याप या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आहे। ज्यावेळेस कॅपराऊंड अर्थात ऑप्शन फॉर्म भरणं किंवा कॉलेजची यादी देणं आपण ज्याला म्हणतो त्याचं वेळापत्रक अद्याप आलेलं नाही, ते ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला अपडेट करू। आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार मला प्रश्न विचारलेला होता की रजिस्ट्रेशन केलं, फॉर्म व्हेरीफाय झाला की पुढची प्रोसेस काय असते। एकदा रजिस्ट्रेशन केलं, फॉर्म व्हेरीफाय केला की त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्यामध्ये मेरिट लिस्टमध्ये काही चुका आहेत का बघा, काही चुका नसतील तर काही करायची आवश्यकता नाही, चुका असतील तर ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये दुरुस्ती करून घेऊ शकता। त्यानंतर येईल फायनल मेरिट लिस्ट। फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॅपराऊंडचं जे वेळापत्रक असतं त्यानुसार कॉलेजची यादी द्यायची आहे। कॉलेजची यादी तुम्हाला पसंतीच्या उतरत्या क्रमांकानं द्यायची आहे। कॉलेज निवडत असताना काय गोष्टींची काळजी घ्यायची, कट ऑफ कसा पाहायचा याबाबत लवकरच एक बी फार्मसाठी जो व्हिडिओ मी बनवणार आहे त्या सर्व सूचना तुम्हाला देखील लागू पडणार आहेत। बी फार्मचा एखादा व्हिडिओ बनवला ना प्रोसेसचा, त्या सर्व गोष्टी तुम्हाला लागू आहेत। फक्त या ठिकाणी होतं काय की डिप्लोमाचे ॲडमिशन DTEच्या वेबसाईटवरती होतं आणि बी फार्मसाठी जे CET किंवा नीटचे मार्क्स कट ऑफ धरला जातो, तर इथं डिप्लोमासाठी केवळ तुमच्या याचे मार्क्स पकडले जातात, काय म्हणतात तुमच्या PCB किंवा PCM जो ग्रुप आहे त्याचे पर्सेंटेज पकडले जातात। बाकी दोन्हींमध्ये प्रोसेसमध्ये तरी काही फरक नाही। बाकी आणखीन एक व्हिडिओ मी लवकरच बनवेल। बऱ्याच जणांना CETला मार्क्स कमी असतात, मग डी फार्म करू की बी फार्म करू कन्फ्युजन असतं, तर या ठिकाणी तुम्ही काय निर्णय घेतला पाहिजे यावरती लवकरच एक वेगळा व्हिडिओ बनवला जाईल। तुर्तास डिप्लोमाच्या रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे। 6 सप्टेंबर या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी मुदतवाढ झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी पुढचं वेळापत्रक बदललं आहे। 9 तारखेला तात्पुरती गुणवत्ता यादी, 10 आणि 11 तारखेच्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी 13 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे। तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डिप्लोमा इन फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थँक्यू।